नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मुंबई जिल्हा हा जो आहे हा जिल्हा अभ्यासणार आहोत. मुंबई विशेष जिल्ह्याच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण जिल्ह्याचा अभ्यास करतो तेव्हा त्या जिल्ह्यामधल्या ज्या काय महत्त्वाच्या बाबी आहेत, महत्त्वाच्या ज्या काय घटना आहेत त्या आपल्याला अभ्यासणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. मग आजच्या या आपण तिसऱ्या भागामध्ये 50 प्रश्न कव्हर करणार आहोत ऑप्शनसह. तर आपण वेळ न घालवता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न बघणार आहोत आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपण हे प्रश्न व्यवस्थितरित्या जाणून घेऊयात. सर्वजण लक्ष द्या, या ठिकाणी काय म्हटलं आहे ते समजून घेऊयात. बघा मित्रांनो, हा जो पहिला प्रश्न आहे काय म्हणत आहे, मुंबई हे नाव कोळ्यांच्या कोणत्या देवीवरून पडले आहे, अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल आणि 100% हा प्रश्न विचारला जाईल. कसं असतं माहिती आहे का, एखादा जिल्हा आणि त्या जिल्ह्याच्या नावाची उत्पत्ती हा एक घटक असतो बघा, आणि या घटकावरती कुठल्याही जिल्ह्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. या अगोदर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल आणि याचं 100% उत्तर काय असलं पाहिजे, मुंबादेवी हे उत्तर याचं ठरणार आहे. म्हणून तेही लक्षात राहू द्या. मुंबादेवी ही कोळ्यांची देवी आहे. कोणाची देवी आहे? कोळ्यांची देवी आहे. आणि ही कोळ्यांची जी काय देवी आहे या देवीच्या नावावरून, मुंबादेवीवरून भविष्यामध्ये जे काय नाव आलं किंवा पुढे जे काय नाव आलं ते मुंबई हे नाव आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. लक्ष द्या, आता हे 102 इकडे मराठी आकडे आहेत, इकडे इंग्लिश आहे आणि ते झाली जरा प्रिंट मिस्टेक आहे त्यामध्ये. आता त्याच्यावरून घेणं देणं नाही आपल्याला, ग्रॅमॅटिकली मिस्टेक सोडून द्या. हे बघा अगोदर, बघा मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट या ठिकाणी 300 मजली बिहार भवन जे आहे हे बिहार भवन बांधण्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 314 कोटी रुपये एवढा जो काय निधी आहे हा निधी विधिमंडळामध्ये, महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला. ही फॅक्ट काय आहे ते समजून सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो लक्षात घ्या की मुंबईमध्ये बिहार भवन जे आहे हे बिहार भवन यासाठी बांधण्यात येणार आहे की मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या थोडक्यात या राज्यामध्ये परिसरामध्ये किंवा मुंबईच्या परिसरामध्ये बिहारचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मग बिहारचे लोक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे अशा स्वरूपाचं भवन असेल की ज्या भवनाच्या माध्यमातून बिहारी लोकांवरती जर अन्याय होत असेल त्या अन्यायावरती लक्ष ठेवण्याचं काम या भवनाचं असेल. प्रामुख्याने त्यांच्या अधिकाराविषयी हा आवाज उठवणारा प्रकार असणार आहे आणि अशा स्वरूपाचं हे भवन महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं ठरवलंय, ज्याची इमारत ही 300 मजली आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, या बिहार भवनाला विरोध केला होता मनसे असेल, सेना असेल, या पक्षांनी प्रामुख्याने काय केलेला होता, विरोध केलेला होता. आणि मलाही वैयक्तिक असं वाटतं की इतर राज्याचे जे काय भवन आहेत ते आपल्या राज्यामध्ये बांधले जावेत, हा जो भाग आहे हा निश्चितच चुकीचा ठरणार आहे. आता आपण थोडं पुढे जाऊ, वेळ जास्त आपला जाऊ नये म्हणून. हे भाजप सरकार कसं आहे माहिती आहे का की विरोधी पक्ष नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या ज्या काय प्रकारात हा प्रकार सर्रास घडताना आपल्याला बघायला मिळतो. ओके, हां, आता पुढे जाऊयात आपण आपल्या मुद्द्यात. या परीक्षेच्या दृष्टीने बघा, मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वास्तूला ओळखले जाते किंवा कोणत्या भागाला ओळखलं जात आहे, आणि हा 100% आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. यासाठी विचारला जाणार आहे कारण हे या अगोदर देखील विचारून झालेलं आहे आणि हे फक्त विशेष जिल्ह्याच्या संदर्भामध्येच नाही तर बाकीच्या जिल्ह्याला पण हा प्रश्न विचारला जातो. तर लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या, याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे पूर्वीचे नाव काय, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय अशा पद्धतीचं नाव दिलं होतं. आणि प्रिन्स ऑफ वेल्स हा इंग्लंडचा राजपुत्र होता. प्रिन्स हा शब्द आहे. ओके, आता मला इथे कमेंट करून सांगा
की हे जे प्रवेशद्वार आहे, ज्याला गेटवे ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, हे कुणाच्या स्मृतिप्रित्यर्थ उभा केलेलं होतं किंवा बांधण्यात आलेलं होतं, ते मला एकदा कमेंट करून सांगा. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न आपण बघूयात. लक्ष द्या, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे आणि हे वस्तू संग्रहालय युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जागतिक वारसा यादीचा तो एक भाग आहे. आणि मग कितव्या म्हणजे प्रामुख्याने कोणत्या वर्षी हे जे ठिकाण आहे किंवा हे वस्तू संग्रहालय कोणत्या वर्षी यादीमध्ये आलं होतं, तर प्रामुख्याने त्याचं उत्तर काय असणार आहे, तर 2010 ला आलं होतं. पुढचा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. ओके, मग ही जी रिझर्व्ह बँक आहे, या रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, तर याचं मुख्यालय कुठे असणार आहे, मुंबई या ठिकाणी असणार आहे. फोर्ट रोडकडे गेलात तर हे मुख्यालय तुम्हाला तिकडे मिळून जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या, या रिझर्व्ह बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. आता या भागामध्ये मला कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, चला कमेंट करून सांगा की कधी झाली होती. ओके, पुढे चला. छत्रपती शिवाजी टर्मिनस जे काय आहे, ज्याला आपण इन शॉर्ट CST असं म्हणतो, मग ही जे CST आहे, या CSTची रचना म्हणजे थोडक्यात त्याला डिझाईन करायचं काम हे कुणी केलेलं आहे, त्यात स्थापत्यकाराचं नाव काय आहे, तर त्याचं नाव प्रामुख्याने फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स असा आहे बघा. ओके, म्हणून हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात बघा, राजाभाई टॉवरची रचना ही कोणत्या स्थापत्यकाराच्या माध्यमातून झाली होती, अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाईल. हे राजाभाई टॉवर जे आहे, हे देखील महत्त्वाची वास्तू या जिल्ह्यातली बघायला मिळते. आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, सर जॉर्ज गिल्बर्ट स्टॉक असं याचं उत्तर आहे. आणि याने काय केलेलं आहे, तर याची रचना केलेली, कशाची रचना केली, तर राजाभाई टॉवरची रचना केली. पुढचा प्रश्न वेगळा असेल म्हणून तिथे भर दिलाय मी. तर बघा, राजाभाई टॉवर जे आहे, या टॉवरच्या मनोऱ्याची रचना कुणी केली, लक्षात घ्या, मनोऱ्याची रचना कुणी केली, अशा स्वरूपाचा देखील आपल्याला काय होईल, प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. म्हणून हे लक्षात राहू द्या. ओके, तर ठीक आहे, हां ओके. आणि पुढे जाऊयात आपण, कोरोनावालीस हां, तर त्यानंतर मग ह्याचं काय उत्तर असलं पाहिजे, मनोऱ्याची देखील रचना ही कुणी केलेली आहे, सर जॉर्ज गिल्बर्ट स्टॉक यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून हा पण प्रश्न चांगला आहे बरं का, लक्षात ठेवा. आता पुढे चला. आता हे किती महत्त्वाचं आहे बघा, की लोकमान्य टिळकांनी काय केलं, की गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलाय आणि हे ऑलरेडी आपल्याला विचारलेलं आहे बरं का बऱ्याच वेळेस. मग तुम्ही या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो, की या ठिकाणी विचारलं जाईल की गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे, लोकमान्य टिळकांचा आहे. आणि त्यांनी कोणत्या तुरुंगामध्ये तो ग्रंथ लिहिला होता, तर तो कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता, डोंगरीचं तुरुंग आहे. आणि डोंगरीचं तुरुंग तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे मुंबई या भागामध्येच येणारं तुरुंग आहे. आणि म्हणून आपण त्या अँगलने जिल्हा विशेष हा प्रश्न असतो बघा. कसं असतं माहिती आहे का, की जिल्ह्यामध्ये असलेले महत्त्वाचे जे काही ठिकाणं आणि त्या ठिकाणांना ऐतिहासिक वारसा असतो आणि तो वारसा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. लक्षात आलं का, असेच कनेक्टेड प्रश्न असतात जे केला. पुढे बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, की ISO म्हटलं आहे, ज्याला तुम्ही इंडियन ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन अशा पद्धतीने ही एक ऑर्गनायझेशन आहे. आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी किंवा मग आंतरराष्ट्रीय मानांकन देणारी ही ऑर्गनायझेशन आहे. आणि या ऑर्गनायझेशनचं मानांकन प्राप्त असलेली जैववैद्यकीय संशोधन संस्था मुंबईमध्ये कोठे आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. आणि ही वैदिक संशोधन संस्था जी आहे, ही संस्था तुम्हाला प्रामुख्याने पवई या भागामध्ये बघायला मिळते. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, हा चांगला मुद्दा आहे, चांगला प्रश्न आहे. ओके, सर्वांना हे कळालं पाहिजे बरं का. जैववैदिक म्हणायला येते, ज्याला आपण काय म्हणूयात, की बायोमेडिसिन असं म्हणूयात. ओके, या संदर्भात काम करणारी संस्था आहे. पुढे जाऊयात. 1917 ते 1934
या वर्षांच्या दरम्यान किंवा या कालखंडाच्या दरम्यान महात्मा गांधीजी जे होते, महात्मा गांधीजींचे मुंबईमध्ये वास्तव्य असलेलं ठिकाण कोणतं आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. आणि त्याचं करेक्ट उत्तर, खूप चांगला प्रश्न आहे, मणिभवन आहे. आणि मणिभवनाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि मणिभवन हे जे आहे हे मुंबईमध्येच तुम्हाला बघायला मिळतं, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. मुंबईमध्ये मणिभवन हे जे आहे हे मणिभवनामध्ये महात्मा गांधी त्या ठिकाणी राहत होते आणि तिथूनच त्यांनी मग चले जाव आंदोलन असेल किंवा सविनय कायदेभंगाची घोषणा असेल, अशा स्वरूपाचे स्वातंत्र्याच्या पूर्व कालावधीमध्ये जे काही काम केलेलं होतं ते कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणापासूनच दिलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ कित्येक वर्षी तुम्हाला विचारून झालेलं आहे किंवा कित्येक वेळा तुम्हाला विचारलेलं आहे की समाधी स्थळ कोणतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. तर ते प्रामुख्याने मुंबईमध्ये कुठे बघायला मिळतं तुम्हाला, तर दादर चैत्यभूमी या ठिकाणी हे जे स्थळ आहे हे स्थळ तुम्हाला बघायला मिळेल. लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाजी पार्क मैदानाची निर्मिती मुंबईमध्ये केव्हा झाली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. शिवाजी पार्क हे ऐतिहासिक एक मैदान आहे आणि त्याची प्रामुख्याने जी काय उभारणी आहे किंवा त्याची स्थापना आहे, निर्मिती आहे, ती 1925ला झालेली बघायला मिळेल. पुढचा प्रश्न बघूयात. भारतात मॉल्सची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मॉल्सची राजधानी म्हणायला आहे. आणि मुंबईमध्येच मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो 72 मॉल आहेत आणि एकदम जबरदस्त ते मॉल आहेत आणि हे मॉल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? मुंबई असलं पाहिजे. ओके, आपणही मुंबई विषयीच बघत आहोत. भारतातील चित्रपटांचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं भारतामध्ये? तर भारतामध्ये चित्रपटाचं माहेरघर जर म्हटलं तर ते मुंबईच असणार आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर मुंबईच आहे. आणि हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की चित्रपटाचं माहेरघर जर मुंबई असेल तर मुंबईमध्ये नेमकं कोणता चित्रपट आला होता किंवा फर्स्ट टाइम कुणी तो डिरेक्ट केला होता, तर तो प्रामुख्याने दादासाहेब फाळकेंनी तयार केला होता. आणि दादासाहेब फाळके यांचा जो चित्रपट आहे तो कोणता होता? तर राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे हा चित्रपट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला की तो पहिला चित्रपट होता. ओके, आता ते पुढे येणार आहे कारण मी पुढच्या गप्पा अगोदर सांगितल्यानंतर तुम्ही जरा बोर व्हाल. आणि लक्ष द्या, भारताचे पितामह म्हणून कुणाला ओळखले जातं? तर प्रामुख्याने दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. बरोबर आहे की नाही? आणि महात्मा गांधींना काय म्हणून ओळखले जातं रे? तर महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जातं. आणि जवाहरलाल नेहरूला भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून देखील त्यांचं काय आहे, त्यांची ओळख आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, बँक ऑफ बॉम्बे जे आहे या बँक ऑफ बॉम्बेची स्थापना करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावलेले भारतीय उद्योगपती कोण होते? अशा स्वरूपाचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडला पाहिजे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर प्रेमचंद रॉयचंद हे जे आहेत हे मुंबईमध्ये खूप जुने किंवा मध्ययुगीन काळाच्या सुमारास असलेली ही व्यक्ती होती आणि खूप मोठे उद्योजक होते. आणि त्यांच्या माध्यमातून कशाची निर्मिती झाली होती? तर बँक ऑफ बॉम्बे या बँकेचे ते संस्थापक अध्यक्ष ठरलेले होते. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवता येईल. चांगला प्रश्न आहे. पुढे जाऊयात. एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा मोठा वाटा आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. आणि एल्फिन्स्टन कॉलेज हे मुंबईचं नामांकित कॉलेज आहे आणि ज्या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, त्यांनी BA ची पदवी तिथून घेतली होती. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये देखील ते शिकलेले आहेत. लक्षात राहू द्या. आणि याचं करेक्ट उत्तर स्थापनेमध्ये कुणाचा मोठा पुढाकार आहे? तर जगन्नाथ नाना शंकर सेठ यांचं महत्त्वाचं योगदान त्यामध्ये बघायला मिळतं. पुढे जाऊयात. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे पहिले हिंदू सदस्य कोण होते? हिंदू सदस्याचा अर्थ असा होतो की भारतीय सदस्य कोण होते? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे?
तर जगन्नाथ नाना शंकर सेठ हे होते. पुढचा आपण प्रश्न बघूयात. मुंबईचे शिल्पकार कोण होते किंवा मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर ते प्रामुख्याने आपण कोणाला म्हणतो? तर जगन्नाथ नाना शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. डेफिनेटली हा प्रश्न विचारला जातो, 100% हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. हे तुम्हाला विचारलंच जाईल बरं का, लक्षात ठेवा. आणि आपण पुढे जाऊयात. ते कसं असतं माहिती आहे का, की मुंबईच्या संदर्भामध्ये ते कशा पद्धतीने प्रश्न टाकतात. मुंबईचा एखादा जर व्यक्तिमत्व विचारात घ्यायचं असेल तर ते नानासाहेब किंवा नाना जगन्नाथ शंकर सेठ हे जे आहेत यांना ते फोकस करतात, कारण त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतो आपण. मुंबईच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे म्हणून. आता बघा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा प्रकारची ही संस्था आहे. वी से इन शॉर्टकट दॅट इज TIFR असं आपण त्याला म्हणतो. मग या संस्थेचे संस्थापक कोण राहिलेले आहेत? तर या संस्थेचे संस्थापक हे होमी भाभा आहेत, टाटा नाहीत. म्हणून या ठिकाणी तुम्हाला कळालं पाहिजे. ओके, तिथे नाव आहे त्याला टाटा इन्स्टिट्यूशन ऑफ फंडामेंटल रिसर्च. ओके, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा. भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर ते प्रामुख्याने कुणाला ओळखलं जातं? तर होमी भाभा यांना ओळखलं जातं. आणि APJ अब्दुल कलाम यांची काय म्हणून ओळख आहे, यांचं विशेषण काय आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही. पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतर पुढे तर होमी भाभा यांनी भारताच्या कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा भारताच्या कोणत्या क्षेत्राचा पाया घातला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? परमाणु विकास किंवा अणुऊर्जा विकास या क्षेत्राचा त्यांनी भारतामध्ये पाया घातलेली ही व्यक्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय. 1907 साली स्टुटगार्ड जे जर्मनीला आपल्याला बघायला मिळतं. कुठे बघायला मिळतं? जर्मनीला. बघा 1907 साली स्टुटगार्ड येथे झालेल्या सामाजिक परिषदेमध्ये, कोणती परिषद आहे ती? सामाजिक परिषदेमध्ये भारताचा तिरंगा सर्वप्रथम फडकवला. कुणी फडकवला सर्वप्रथम? तर तो फडकवला प्रामुख्याने कुणी फडकवलेला आहे? तर मादाम कामा या महिलेने फडकवलेला होता. कुणी फडकवला होता? सर्वात प्रथम मादाम कामा या महिलेने काय केला होता? फडकवला होता. लक्षात राहू द्या. क्लिअर होते का सर्वांना? मी थोडंसं पुढे जातो बघा, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर बघा तलवार आणि वंदे मातरम अशी दोन जी काय वृत्तपत्रे आहेत, ही दोन्ही वृत्तपत्रे 1909 मध्ये खालीलपैकी कुणी सुरू केलेलं आहे किंवा कुणी चालू केलेलं आहे? संपादक कोण राहिलेला आहे? तर मादाम कामा यांचं ते काय आहे? तर न्यूजपेपर आहे. लक्षात राहू द्या. आणि बाळ गंगाधर टिळक म्हटलं तर टिळकांची कोणती? तर केसरी आणि मराठा हे प्रसिद्ध त्यांची न्यूजपेपर होती. आणि गोपालकृष्ण गोखले यांचं जे न्यूजपेपर आहे ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे आहेत यांना भारतरत्न कधी देऊन सन्मानित केलं होतं किंवा केव्हा दिला बाबा? असा साधा सरळ प्रश्न. केव्हा दिला? तर 1958ला दिला होता. आणि महाराष्ट्रामध्ये भारतरत्न मिळवणारी ही पहिलीच व्यक्ती होती. कितवी व्यक्ती होती? पहिलीच व्यक्ती होती. आणि मग तसंच मला तुम्ही सांगा की भारतामध्ये भारतरत्न मिळवणारी पहिली व्यक्ती कोणती होती? कमेंट करून सांगा. चला कमेंट करा जरा, म्हणजे प्रश्नांची रिव्हिजन होते तुम्हाला पण. आणि प्रबोधन हे नियतकालिक खालीलपैकी कुणी सुरू केलेलं आहे किंवा प्रबोधन नियतकालिकाचे संपादक कोण होते? तर त्याचं प्रबोधनकार ठाकरे. लक्षात घ्या. म्हणून इथे ठाकरे कुठे आहेत का? हा, तर प्रकाशनाथ ठाकरे. आणि याच नियतकालिकावरून त्यांना काय म्हटलं? तर प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधन या शब्दाचा अर्थ होतो बदल, क्रांती, अशा पद्धतीने त्याचा अर्थ इथे घेतला जातो. पुढे जाऊयात आपण. बघा 1903 साली हॉटेल ताजमहल पॅलेस मुंबईमध्ये कुणी उभा केलं किंवा उभारणी कुणी केली त्याची? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? जमशेद्दी टाटा यांचं ते हॉटेल आहे. खूप पंचतारांकित हॉटेल आहे, जबरदस्त हॉटेल आहे. ओके, 650 रुपयाला फक्त चहाच मिळतो. बाहेरचा गाड्यावरचा चहा पिला आणि तिथे जाऊन तुम्ही जर चहा पिला तर तुम्ही म्हणता काय त्या ताजमहल हॉटेलमध्ये पानसट चहा भेटतोय, अशी सेम अवस्था होऊन जाईल तुमची. ओके, आता मी पण काय गेलो नाहीये, फक्त मी ऐकलं आहे लोकांकडून. ओके, चला पुढे जाऊयात आपण.
मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून, पहिले म्हणाले बरं का, पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली होती किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती, तर एच.सी. छागला हे पहिले काय होते तर हे होते म्हणजे मुख्य न्यायाधीश होते. मग सध्याचे कोण आहेत मुख्य न्यायाधीश, तर श्री चंद्रशेखर आहेत. कोण आहेत, चंद्रशेखर हे आहेत, लक्षात राहू द्या. ओके, मग सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे, कमेंट करून सांगा मला, महत्वाचं आहे ते, जरा टाकायचं जरा कमेंट. पुढे, बॉम्बे जिमखाना मैदानाला सध्या कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर आझाद मैदान या नावाने ओळखलं जातं किंवा अशी त्याची ओळख आहे. पुढे जाऊयात. बघा इथे पण मित्रांनो लक्षात घ्या, इथे 132 क्रमांक आहे, इथे पण 132 क्रमांक आहे, थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. ओके, समजून घ्या तेवढं. प्रश्न वेगळा आहे निश्चितच. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स CST चे बांधकाम कोणत्या शैलीमध्ये आहे, हा हे विचारलं जाईल तुम्हाला. एखाद्या वास्तूची शैली विचारली जाते, तर कशामध्ये त्यांचं बांधकाम आहे, इंडो सार्सेनिक शैलीमध्ये ते बांधकाम आहे. ओके, थोडंसं युरोपियन बांधकाम आणि थोडंसं इंडियाचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर 1996 साली व्हिक्टोरिया टर्मिनल्सचे नामकरण काय करण्यात आले, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स असं त्याचं नामकरण करण्यात आलं. मग असे कोणत्या रेल्वे मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये झालं होतं, तेव्हा रेल्वे मंत्री कोण होते, तर सुरेश कलमाडी ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती काय होती, तेव्हा रेल्वे मंत्री होती. म्हणून हा प्रश्न डेफिनेटली आस्क इन युअर एक्झामिनेशन, प्लीज रिमेंबर धिस क्वेश्चन. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चलो अगेन, भारतातील सर्वात जुने गोडे व खारे पाण्यातील माशांसाठी प्रसिद्ध असलेले मसाले कोणता आहे, गोड्या पाण्याचं पण आहे आणि खाऱ्या पाण्याचं पण आहे. अशा दोन्ही प्रकारचे मासे इकडे तुम्हाला त्या पाण्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर तारा पोरखाला मसाले मुंबई या ठिकाणी आहे. ते मरीन ड्राईव्हच्या बाजूलाच आहे बघा, जवळच आहे, तिथून गेलात तर आवर्जून बघा. आणि मुंबईतील मणिभवन जे काय आहे, हे मणिभवन कोणाचे निवासस्थान म्हणून ओळखले जातं, तर हे पण लक्षात राहू द्या. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करता आलं पाहिजे. काय उत्तर आहे याच्यापैकी ते मला कमेंट करून सांगा. ओके, आधारावरच प्रश्न बनवलेला आहे, फेरफार बस. भारतातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र कोणते आहे, महाराष्ट्रातलं नाही तर संबंध भारतातलं सर्वात मोठं विज्ञान केंद्र कोणतं आहे, तर नेहरू विज्ञान केंद्र मुंबई हे भारतातलं सर्वात मोठं विज्ञान केंद्र बघायला मिळतं. आणि आशिया खंडातला हा पहिलाच प्रकल्प आहे, लक्षात राहू द्या. अशा स्वरूपाची रचना तुम्हाला आशिया खंडात कुठे बघायला मिळाली नव्हती. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय हे जे वस्तू संग्रहालय आहे, या वस्तू संग्रहालयाची स्थापना मुंबईमध्ये नेमकं केव्हा झाली, तर ती मुंबईमध्ये 1855 झालेली बघायला मिळते. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे पूर्वीचे नाव काय होते, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जातो. आणि व्हिक्टोरिया व अल्बर्ट म्युझियम असं त्याचं नाव होतं. खूप जबरदस्त प्रश्न तयार केलेले आहेत, वन लाईनर डायरेक्ट. आणि पुढे बघा, आता भारतातील सर्वात मोठा मनोरंजन पार्क कुठे आहे, तर तो जो पार्क आहे मित्रांनो, तो पार्क कुठे बघायला मिळतो, मुंबईला बघायला मिळतो. आणि त्या नेक्स्ट प्रश्न काय आहे समजून घेऊयात. मुंबईतील, व्यवस्थित समजून घ्या, मुंबईतील पहिला आईस स्केटिंग ट्रॅक कोणता आहे, तर तो आईस स्केटिंग ट्रॅक तुम्हाला बघा एक्सेल वर्ल्ड आईस रिंक अशा पद्धतीने इथे तो बघायला मिळतो. स्केटिंग केली जाते तिथे, बर्फावर करतात स्केटिंग, माहिती आहे सर्वांना, माहिती असेल. चला आता पुढे बघा, भारतीय चित्रपटाचे जनक कोण आहेत रे बाबा, दादासाहेब फाळके आहेत. त्यांनी कोणता चित्रपट बनवला तो आपण सांगितलाय. आणि त्यानंतर बघा, बोरीवली राष्ट्रीय उद्यान आज कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर ते प्रामुख्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ते काय केलं जातं, ओळखलं जातं किंवा तशी त्याची ओळख आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात, किती महत्वाचा प्रश्न आहे बघा, बारकाईने ऐका. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत, तर ते प्रामुख्याने 20 पोलीस स्टेशन बघायला मिळतात. ओके, पुढे महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत, तर ते 12 आहेत. ओके, पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण पोलीस
घटक किती आहेत? घटक वेगळं, पोलीस स्टेशन वेगळं. घटक म्हणलं की 34 घटक आहेत. किती घटक आहेत? 34. त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना ही केव्हा झाली होती? तर ती 1994ला स्थापना झाली होती. डेफिनेटली. ओके, चांगला प्रश्न आहे हा. प्रश्न शेवटचे प्रश्न 100% येतील. मुंबई बघा, नवी मुंबई पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचे आहे? आणि दिस इज PYQ. आलं लक्षात? आस्क इन युअर एक्झामिनेशन 2023. ओके, क्लिअर? 23ला विचारलेला प्रश्न आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे काय? अप्पर पोलीस महासंचालक, आणि ज्याला आपण ADGP असं म्हणतो. आणि बाकीचं सर्व माहिती आहे. मी जातो पुढे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? सध्याचं तर सध्याचे पोलीस महासंचालक हे तुम्हाला सदानंद दाते बघायला मिळतात. अगोदर कोण होतं यापैकी कमेंट करून सांगा. चला, आणि पुढचा प्रश्न बघा रे, शेवटचा. सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो देवेन भारती या आहेत. ओके, क्लिअर आहे का? अशा पद्धतीचे जे काय वन लाइनर प्रश्न आहेत, हे वन लाइनर प्रश्न फक्त आपल्याच लेक्चरला तुम्हाला एकदम जबरदस्त पद्धतीने शिकायला मिळतील. कुठेही जाऊ नका. मी नंतरचा पुढचा जो काय भाग आहे तो भाग मी तुमच्या समोर आणणार आहे. त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा. एवढा अभ्यास करायचा, बाकी मुंबईचा कुठलाही अभ्यास करायचा नाही आहे. डायरेक्ट तुमचं जीकेचे अदर जे काय विषय आहेत त्यांचाच अभ्यास करा, हा माझा विश्वास आहे. 100% असं होणार. आपलेच क्वेश्चन हे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.